आपण पाहत आहात जन आवाज न्यूज मराठी। आपली माती आपली माणसं। काल वाचाळवीर उबाटा गटाचे एक भुंकणारं कुत्रं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही संजय राऊत यांनी आमचे महाराष्ट्राचे नेते व आमचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय एकनाथभाई शिंदे यांच्याबद्दल अपशब्द वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांना काय झालंय, स्वतःच्या पक्षातली लायकी फक्त सकाळी उठायचं आणि भुंकायचं काम करायचं। 6 खासदार गेल्यामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे। त्यामुळे उठलं सुटलं की फक्त एकनाथभाई शिंदे यांच्यावर टीका करणे याच्याशिवाय पर्याय नाही। त्यांनी काय म्हणले, ऑपरेशन पुडवा असं काय त्यांनी परवा म्हटले। त्यांच्यात जर दम असेल तर सांगली जिल्ह्यात फिरून दाखवायचं, चप्पलचा हार घालून त्यांना गाडवावर फिरून राहणार नाही। आणि इथून पुढे आमच्या नेत्याबद्दल बोलताना विचार करून बोला। परवा त्यांनी म्हटले आम्ही काढलेली पोरं पळवून नेली, तुम्हाला आमच्या आमदारांनी काढलेला खासदार तुम्हाला आम्ही केलंय, तेव्हा काढाकाढीची भाषा आमच्या संग करू नका। एकनाथभाईंनी बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व व दिघे साहेबांचं हिंदुत्व जपलेलं आहे। यापुढे इथून बोलताना विचार करून बोलायचं। आज रोजी आम्ही शिवसेना मिरज शहराच्या वतीने सांगली जिल्हा प्रमुख बजरंगभाऊ पाटील व आमचे महानगर प्रमुख नेतृत्वाचे असलेले आमचे मोहन मनखंडे सर यांच्या माध्यमातून तसंच रुक्मिणीताई आंबेगिरे यांच्या माध्यमातून आम्ही एक छोटंसं आंदोलन घेतलेलं आहे। हा आज डेमो आहे, कागदावरचा आहे। भविष्यात जर स्वतः आले त्यांच्या गाड्या फोडून त्यांच्या तोंडाला काळं पाडल्याचे आम्ही राहणार नाही। संजय राऊतांविरोधात मिरजेत शिवसेनेचे जोडे मारो आंदोलन। आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याबाबत खासदार संजय राऊत यांनी कथितरित्या केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ मिरजेत शिवसेनेच्या वतीने जोरदार जोडे मारो आंदोलन करण्यात आले। शिवसेना मिरज शहर प्रमुख किरण सिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख बजरंगभाऊ पाटील, महानगर प्रमुख मोहन वनखंडे, महिला आघाडी जिल्हा संघटक रुक्मिणी आंबेगिरे, शहर संघटक गजानन मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते। संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त करण्यात आला। भविष्यात अशा प्रकारची वक्तव्ये सहन केली जाणार नसल्याचा इशाराही त्या आंदोलनकर्त्यांनी दिला। या आंदोलनामुळे परिसरात काही काळ राजकीय वातावरण तापलं होतं। ताज्या अपडेटसाठी जन आवाज न्यूज मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।